आज पुण्याच्या उबाटाचा विभाग प्रमुख खवळे आणि त्यांचे सहकारी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, काही शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख नाना भांगेरे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश झाला। आपण पाहिलं की 30 तारखेला आणखी मोठा पक्षप्रवेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत होणार आहे। जवळजवळ 3-4 हजार लोकांचा पक्षप्रवेश त्या दिवशी होण्याची शक्यता आहे। परंतु आजचा हा पक्षप्रवेश पुणेवासियांचा होता आणि आता रोज एक दिवस आड करून ते पक्षप्रवेश महाराष्ट्रातले सुरू राहणार आहेत। शिंदे साहेबांच्यावरती विश्वास ठेवून बरेचसे उबाटा, शरद पवार गट, अन्य काही लोक आज शिवसेनेकडे येऊ घातलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याचं काम आम्ही मंडळी सगळे करतोय आणि त्यांचा सन्मानही करण्याचं काम आम्ही मंडळी करणार आहोत। सर, रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो अजून निर्णय झालेला नाही त्याबाबत काय म्हणायचं? दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मनावरती घेतले आणि ते ठरवणार आहेत। आता ते जे काय ठरवतील ते आम्हाला निर्णय कळवतील। दुसरे प्रश्न, अनिकेत तटकरे असं म्हणाले की बेईमान बादशाह म्हणजे शिंदे गटाचे काही लोक आहेत, त्याबाबत काय म्हणायचे? लय बोलूसं वाटतं। आता त्यांची पुरी कुंडली काढली ना तसे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। तो आत्ता मंगळवार आहे, गणपतीचा वार आहे, वेडवाकडं काय आमच्या तोंडातून येऊ नये म्हणून मला वाटतं जरा तुर्तास आमचे कार्यकर्ते त्यांना जशास तसे उत्तर देतील। कारण त्यांची जी काय आत्तापर्यंतची वागणूक गेल्या अनेक वर्षापासून ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आमच्या जिल्ह्यांनी तर पाहिलेलीच आहे पण महाराष्ट्रानेही पाहिलेली आहे। त्याच्यामुळे बोलतात ना चोराच्या उलट्या बॉम्बा, तसं कदाचित त्यांचं म्हणणं असेल। त्याला उत्तर आणि प्रत्युत्तर आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देतील। त्यांचं असंही म्हणणं आमच्या बहिणीला पुढे जाऊ देत नाही। आता आम्ही जाऊन देत नाही का ते जाऊन देत नाहीत, त्यांच्या घरातला विषय आहे तो, तर त्यांनी बघावा। आम्ही आमच्या पक्षाचा विषय म्हणतो, लक्षात आलं का? आणि सूरज चव्हाण असं म्हणाले की 3 इडियट्स आपल्याला हे होऊ द्या, मग त्याचा समाचार आमचे कार्यकर्ते काय असेल तो घेतील शब्दारूपाने। कोण 3 इडियट्स काय 4 इडियट्स आहेत ते मग नंतर आम्ही बघू। कारण ते बोललेत ना आमची संस्कृती नाही, आमची वेगळी संस्कृती आहे, त्यांची ही संस्कृती आहे। ते आमचे शिवसैनिक कधी पण तयारीमध्ये आहेत संस्कृती कशी असते आणि काय असते ती दाखवायची। परंतु आम्ही सगळ्यांनी संयम बाळगला। याचा अर्थ असं नाही की तुम्ही काही बोलाल ते, त्याला उत्तर आमचे कार्यकर्ते देतील। पण हे दोन्ही पक्ष सत्तेत आहे सर, आणि सत्तेत असून जर हे असं सुरू असेल तर त्याला काय म्हणायचं? किंवा चालतं ना, एका घरात 2 भाव राहतात, त्यांच्या कधी कधी नाही पटत, त्याप्रमाणे सध्याचं पकडायचं। जेव्हा वडीलधारी मंडळी वरची जेव्हा काय योग्य निर्णय करतील त्यावेळेला हे सगळं संपणार आहे म्हणून बोलतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।